नागपुर शहर की नई मेयर माननीय नीताताई ठाकरे, डिप्टी मेयर माननीय लीलाताई हाथीबेड़ और म्यूनिसिपल कॉरपोरेशन रूलिंग पार्टी के नेता नरेंद्र बोरकर का शपथ ग्रहण समारोह आज म्यूनिसिपल कॉरपोरेशन हेडक्वार्टर में धूमधाम से हुआ। इस मौके पर उन्हें बधाई देने और उनके भविष्य के लिए शुभकामनाएं देने के लिए गण्यमान्य व्यक्ति मौजूद थे। इस अवसर पर आमदार मोहन मतेजी, आमदार कृष्णा खोपड़े जी, पूर्व खासदार अजय संचेती जी, पूर्व आमदार एमएलसी प्रोफेसर अनिल सोले जी, पूर्व आमदार विकास कुंभारे जी, पूर्व आमदार डॉक्टर मिलिंद माने जी, भाजपा नागपुर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय भेंडे, प्रोफेसर राजेश बागड़ी, जयप्रकाश गुप्ता, नगर सेवक पिंटू झलके, नगर सेवक विक्की कुकरेजा, नगर सेवक श्रीकांत अगलावे, पूर्व महापौर अर्चनाताई डहनकर, पूर्व महापौर मायाताई इवांते, संदीप जाधव, विष्णु चांगड़े, रितेश गावंडे के साथ साथ सभी नगर सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, अधिकारी, कर्मचारी और नागरिक उपस्थित थे। आइए देखते हैं ये रिपोर्ट। आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या शहराला एक खऱ्या अर्थाने उच्च क्वालिटीचं शहर करण्याकरता माननीय नितीनजीच्या माध्यमातून आपल्या नितीनजींनी या शहराला संपूर्ण सेक्टरमध्ये पुढे नेण्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या 11 वर्षापासून या शहराला मजबूती दिली आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 हा 5 वर्षाचा कार्यकाळ, मधला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ आणि आता माननीय मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ या शहराला देशातलं क्रमांक 1 चे शहर बनण्याचा प्रयत्न आपल्या नेत्यांनी केला आहे, देवेंद्रजी नितीनजींनी केला आहे। जसं विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे, आता आपल्या सर्वांना विकसित नागपूर 2047 चा संकल्प करायचा आहे। त्याकरता आपल्याला काम करायचं आहे। खरं तर 2047 मध्ये आपल्या महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी, आपल्या महापौरांनी, उपमहापौरांनी, आम्ही सर्वांनी, आमचे सहकारी आमदार आम्ही विचार केला आहे, देवेंद्रजी नितीनजींनी विचार केला आहे की 2047 मध्ये नागपूरची जी जनसंख्या असेल 23 वर्षानंतर मध्ये नागपूर शहराला 23 वर्षानंतर जे बाळ जन्म झाले आहेत, ज्या बाळाचा जन्म झाला, ज्याचा जन्म होणार आहे, या बाळांकरता या लोकसंख्या तर सर्व सेक्टरमध्ये नागपूर शहर पुढे गेलं पाहिजे। आणि मग सर्व सेक्टर किती आहे? तर 48 ते 52 सेक्टरवर आपल्याला काम करायचं आहे, विविध विषयावर आपल्याला काम करायचं आहे। या नागपूर महानगरपालिकेची शाळा अशी असली पाहिजे, पण खाजगी शाळा मात्र खाली आहे। आपल्या महानगरपालिकेच्या शाळा उद्या अशा असल्या पाहिजे की आपल्या ऍडमिशन फुल, प्रायव्हेट शाळा बंद, या बाजूने आपल्या शाळेत काम केलं पाहिजे। वैद्यकीय व्यवस्था अशा उभ्या केल्या पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करायचा। देवेंद्रजी नितीनजी आम्ही मोठ्या गोष्टीचा विचार करू। त्या काळात मी आमदार होतो, त्या काळात त्यांनी त्या ठिकाणी याचा विचार केला। देवेंद्रजी आणि नितीनच्या नेतृत्वात आमच्या मायाताई नाते यांनी या काळामध्ये ज्या फॅसिलिटी देवेंद्रजी आणि नितीनजीच्या नेतृत्वात मान्य दयाशंकरजींनी उपलब्ध केल्या, खऱ्या अर्थाने नागपूरच्या कितीतरी लोकांचा जीव वाचवण्याचं काम मान्य दयाशंकर तिवारीजींनी महापौर म्हणून केलं आहे। खरं तर पूर्व उदाहरणं महत्वाची असतात। आता मी महसूल मंत्री म्हणून काम करतो, तर मला महाराष्ट्र अधिनियम, जर महसूल अधिनियम जर माहीत नसेल 1966चा, मला 1908चा IGR कायदा माहीत नसेल तर मी काम करू शकणार नाही। Audio Jungle.